पूरग्रस्तांना एक महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तू शासनाच्या वतीने देणार अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। सीना नदीला आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतला। त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली। सीना नदीच्या पुरामुळे 12,500 कुटुंब बाधित झाली असून अजूनही नदीचं पाणी वाढत असल्याने प्रशासनाने शेल्टर हाऊसमध्ये नागरिकांची राहण्याची व्यवस्था केली आहे। अंधारात असलेल्या गावांमध्ये युद्ध पातळीवर वीज पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान बाधित कुटुंबांना एक महिनाभर पुरेल इतकं अन्नधान्य, कपडे यासह इतर जीवनावश्यक वस्तू देण्यात येणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं। जिल्हा नियोजन समितीतून पुरामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 4 कोटी रुपये मंजूर केल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं। आणि त्या ठिकाणी कुटुंबनिहाय मदत पोचली पाहिजे याची व्यवस्था गावागावाला आपण रेस्क्यू टीम तयार केलेली आहे। गावामध्ये 10-10, 12-12 अधिकारी ठाण म्हणून आहेत, त्यांना लिस्ट आउट करायला सांगितलेलं आहे। मदत कुठं पोचली याची माहिती घ्यायला सांगितली आहे। मदत कुठं पोचली नाही याची माहिती आपण घेतोय आणि त्या अनुषंगानं सेवाभावी संस्था मदत करतात तो त्यांचा विषय आहे, त्यामुळे त्यांनी कुणाला मदत करावी हा त्यांचा विषय आहे। परंतु ज्या ठिकाणी मदत पोचत नाही त्या ठिकाणी प्रशासनानं प्रत्येक कुटुंब आयडेंटिफाय केलेलं आहे आणि ज्या कुटुंबाला ज्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी प्रशासनानं त्या ठिकाणी पोचवण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि तशा मला वाटतं सगळ्या टास्क फोर्स आपण तयार केलेली आहे आणि त्या अनुषंगाने ते काम चालेल आणि एकही बाधित कुटुंबातला एकही कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही याची व्यवस्था या निमित्तानं करू। शासनाकडून जे तातडीची मदत ज्यांचं घर पडले त्यांना 10,000 रुपयाची उद्यापासून चालू होते, त्यांनाही 10,000 रुपयाची मदत त्यांच्या अकाउंटवर देण्याचं तातडीची तात्पुरती आहे, पण पहिली मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि ती आता उद्यापासून अकाउंटवर चालू होईल। की आता सगळ्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि सगळ्यांनी प्रशासनाला मदत करावी। शासन तर मदत करते, पण आपणही काय आपल्याला देता येईल ती मदत करावी आणि देता येत नसेल तर किमान शांत राहण्याची भूमिका तर पार पाडावी एवढी माझी विनंती राहील। कारण शेवटी ही व्यवस्था उभी करत असताना आपण सगळ्यांनी प्रशासनाचं आभार मानले पाहिजेत। सगळ्यांनी आपण कौतुक केलं पाहिजे, आभार मानलं नाही पण कौतुक केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या पुराच्या तडाख्यामध्ये 11-11 जेव्हा पूर आला त्यातून प्रशासनानं सगळ्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवले। एवढ्या मोठ्या ह्याच्यात एकही दुर्घटना घडली नाही की एकही ठिकाणी असं घडलं नाही, हे कौतुकास्पद आहे। त्यामुळे जे चांगलं काम करते त्या पाठीवर आपण हात मारला तर आणखीन अधिकचं काम करण्याची प्रेरणा त्याला मिळेल। अशावेळी प्रशासनाचं आणि संबंधित यंत्रणाचं खच्चीकरण होऊ नये याची फक्त आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। माझी विनंती राहील सगळ्या राजकीय पक्षांना, आपल्या व्यासपीठ वेगळा आपण लढू पण आता ही वेळ लोकांना मदत करण्याची आपण एकत्रित मदत करू।